मित्रहो, महाराष्ट्रामध्ये नुकताच बुद्धिजीवी वर्गाच्या संदर्भात त्यांच्या घरापर्यंत आंदोलन नेण्याचं किंवा त्यांच्या घरापर्यंत काहींनी आंदोलन केल्याच्या घटना नुकत्याच घडलेल्या आहेत। या सगळ्या गोष्टींचा संदर्भ घेत असताना आज आपण हा व्हिडिओ तयार करतो आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत की कोणताही समाज हा त्या समाजाच्या बुद्धिजीवी वर्गाचं अनुकरण करतो। भारतातील बुद्धिजीवी वर्ग जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या काळात होता तो केवळ एक वर्णीय किंवा एक जाती होता। तो केवळ वरच्या जातीत म्हणजे केवळ ब्राह्मण जातीत होता। परंतु जेव्हा तो बुद्धिजीवी वर्ग असताना समाजाच्या सर्व स्तराच्या बाबतीत जेव्हा विचार होत नाही तेव्हा त्या बुद्धिजीवी वर्गाच्या नैतिकतेवर बाबासाहेबांनी प्रश्नचिन्ह उठवलं होतं। भारतीय समाजाचं वास्तव असं आहे की भारतीय समाज हा प्रवर्गनिहाय असणारा समाज आहे। मग याच्यामध्ये संविधानोत्तर काळामध्ये जे वर्गीकरण आपल्याला प्रामुख्याने दिसतं, अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल्ड ट्राइब्स, OBC म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास आणि खुला वर्ग, याबरोबर काही धार्मिक अल्पसंख्याक वगैरे या प्रवर्ग असतात। परंतु या सगळ्याच धर्मातील प्रवर्ग या चार घटकांमध्ये विभाजित होतात। अनुसूचित जाती म्हणजे SC, ST, OBC आणि ओपन। तर या प्रवर्गांमध्ये स्वतंत्र भारतात संविधानाने नवजीवनाच्या संधी दिल्या। या नवजीवनाच्या माध्यमातून प्रत्येक प्रवर्गातील घटकांना, त्या प्रवर्गातील जात समूहाच्या व्यक्तींना शिक्षणाचा अधिकार मिळाला। या शिक्षणाच्या अधिकारातून आपल्याला जमेल तसं पालकांनी आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना, मुलींना शिक्षण देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि या शिक्षणातून विचार करण्याची एक क्षमता विकसित होते। शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा म्हणतात, तर शिक्षण हे केवळ आर्थिक किंवा भौतिक परिस्थितीचा बदल घडवत नाही, तर ते विचारांचं, सामाजिक स्थितीचं आणि एकंदरीत वैज्ञानिक दृष्टी आणि मानवतावादी दृष्टिकोन त्यांच्यामध्ये विकसित करतं। आणि म्हणून असा विकसित असणारा बुद्धिजीवी विचार करणारा वर्ग हा केवळ एक व्यक्ती नसतो। त्या सगळ्या प्रवर्गांमध्ये एक व्यक्तींचा समुच्चय, एक समूह निर्माण होतो जो समुच्चय असतो। आणि हा व्यक्तींचा समुच्चय जेव्हा विचार करतो तेव्हा त्याच्या विचार करण्याची पातळी एका समानतेच्या विचारांकडे जायला लागते। अर्थात यामध्ये मतभेद बिलकुल असतात असं नाही, मतभेदही असतात, परंतु एक ढोबळ मानानं समाज जीवन, सर्व समाज सोबत जात असताना समाज जीवन कसं असावं, कोणत्या पद्धतीनं त्याची वाटचाल असावी, याचा एक ढोबळ मानाने सगळ्यांमध्ये एक समान विचार असतो। आणि मग तो समान विचार करणारा जो वर्ग असतो तो त्या समाजाचा बुद्धिजीवी वर्ग असतो। आणि हा जो बुद्धिजीवी वर्ग हा सगळ्या समूहात असतो। म्हणजे खुल्या प्रवर्गात जर आपण पाहिलं तर तो प्रामुख्यानं ब्राह्मण या जात समूहामध्ये आपल्याला दिसतो। आणि प्रवर्गनिहाय जर आपण पाहिलं तर अनुसूचित जाती किंवा या दबलेल्या समूहामध्ये आंबेडकरवादी असणारा समूह हा एक बुद्धिजीवी वर्ग म्हणून आपल्यासमोर स्पष्ट दिसतो। हा बुद्धिजीवी वर्ग वेगळ्या क्षेत्रात असतो, तो लेखन करत असतो, तो तत्वज्ञ असतो, तो विचारवंत असतो, तो कलाकारही असू शकतो, तो साहित्यिक असतो, तो नाटककार असतो, तो वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, तो कुठल्या तरी आंदोलनाचा नेता असू शकेल, कार्यकर्ता असू शकेल, त्या आंदोलनाचा समर्थक असू शकेल। अशा वेगवेगळ्या घटकांमध्ये हा बुद्धिजीवी वर्ग वावरत असतो। हा बुद्धिजीवी वर्ग आपण ज्या क्षेत्रात असतो त्या क्षेत्रात तो स्वतःला झोकून देत असतो आणि ते झोकलं गेल्यामुळे त्याचा तसाही राजकारण आणि समाजकारण याच्याशी फारसा जवळचा संबंध नसतो। परंतु निर्णायक क्षण जेव्हा येतो, जेव्हा कोणती राजकीय व्यवस्था समाज जीवनाला मानवतेच्या विरुद्ध दिशेने घेऊन जात असेल किंवा त्यांच्या विचारांमध्ये, त्या राजकीय सत्तेच्या अधिष्ठानामध्ये, विचारांमध्ये, कृतीमध्ये मानवतेचा अभाव असेल, माणसाच्या शोषणाचा विचार अधिक प्रगल्भ होत असेल, तेव्हा हा बुद्धिजीवी वर्ग निश्चितपणे आपली भूमिका घेतो। आपल्याला माहित आहे 2014 मध्ये या देशात सत्ता बदल झाल्यानंतर, जे आज पंतप्रधान आहेत भाजपचे नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सत्ता आल्यानंतर काही काळानंतर पुरस्कार वापसीची भूमिका लेखक, विचारवंत यांनी घेतली होती, तत्वज्ञ यांनी घेतली होती। आणि त्या पुरस्कार वापसीचा परिणाम देशामध्ये किती व्यापक झाला हे आपण सगळ्यांनी पाहिलं।
त्यानंतर देशातल्या सेवानिवृत्त IAS IPS अधिकाऱ्यांनी अनेक वेळा सरकारला पत्र लिहून काय निर्णय घेतले पाहिजे, काय केलं पाहिजे या संदर्भातल्या काही भूमिकाही सांगितल्या. आणि या सगळ्यांच्या प्रभावातून आपल्याला हे दिसतं की अनेक सामाजिक कार्यकर्ते, वेगळ्या चळवळी चालवणारे, मग त्या पर्यावरणाच्या, सामाजिक असतील, अशा वेगळ्या वर्गीय असतील, अशा वेगळ्या चळवळींमध्ये सक्रिय असणारे कार्यकर्ते, विचारवंत यांनी एक भूमिका घेतली. आणि ही भूमिका जेव्हा त्यांनी निर्णायक पद्धतीने घेतली तेव्हा त्या भूमिकेचा प्रभाव जो आहे आपल्याला 2024च्या लोकसभा निवडणुकीत प्रामुख्यानं दिसून येतो. 2024च्या निवडणुकीमध्ये एका बाजूला अत्यंत संघटित आणि प्रशिक्षित आणि तितकाच गेल्या 10 वर्षात सदन बनलेली अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फळी आणि सलग 10 वर्ष सत्तेत असणारा भारतीय जनता पक्ष आणि त्यासाठी राबणारी प्रसारमाध्यमं, प्रचारांची साधनं, त्याचबरोबर त्यांच्या सोबत असणारे या देशातील अनेक उद्योजक, पैशांचा मुबलक प्रमाणात वापर, काही अंशी म्हणजे निवडणूक आयोगाची त्यांना असणारी थोडीशी सपोर्टिव्ह अशी भूमिका, आणि त्याचबरोबर न्यायपालिकेच्या संदर्भातही बोलायचं झालं तर काही निर्णय किंवा काही बाबी निश्चितपणे त्यांच्या बाजूने घडल्या. अशाही काळामध्ये 2024मध्ये हे सगळं असूनही भारतीय जनता पक्षाला तिसऱ्यांदा लोकसभेत बहुमत मिळवता आलं नाही. याचं कारण देशातील बुद्धिजीवी वर्गाने मानवतेच्या दिशेने राजकीय सत्तेचा प्रवास व्हावा आणि त्या मानवतेला केंद्रबिंदू ठेवून असणारं संविधान, या संविधानाला वाचवणं, त्या संविधानाच्या बचावची भूमिका घेणाऱ्या राजकीय आघाडीच्या बाजूनं बुद्धिजीवी वर्गाने आपला कल दिला. हा बुद्धिजीवी वर्ग प्रत्यक्षात राजकारणापासून आपल्याला अलिप्त ठेवतो. तो राजकारणात सामील होत नाही, त्याचा सहभाग असत नाही, तो जनतेशी फारसा मिळत मिसळत नाही, परंतु प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्याचा जनतेवर एक प्रभाव असतो. जनतेमध्ये त्याने मांडलेल्या शब्दांना, त्याने मांडलेल्या विचारांना, त्याने दिलेल्या भाषणांना एक महत्त्व असतं आणि ते अधोरेखित करतं. जर त्यांच्या भाषणातून काही संदेश जर जनतेला दिला तर तो संदेश ती जनता स्वीकारते, कारण बुद्धिजीवींचं अनुकरण करणं हे जनता, जगातली कोणती जनता स्वीकारते, हे मानसशास्त्रीय जगातलं सर्वात मोठं सत्य आहे. आणि हेच सत्य आपल्याला 2024च्या निवडणुकीत, देशभराच्या निवडणुकीत, लोकसभेच्या आपल्याला दिसतं. कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता हा जननेतृत्व करणं इतपत सक्षम नसतानाही केवळ संविधान बचावच्या भूमिकेवर सर्व साधन संपत्ती, मुबलकता, प्रचार प्रसार माध्यमांची सुबत्ता हे सगळं असूनही भारतीय जनता पक्षाला तिसऱ्यांदा बहुमत मिळवता आलं नाही. यामध्ये विचारवंतांच्या शक्तीचं, बुद्धिजीवी वर्गाच्या शक्तीचं मर्म काय आहे हे आपल्याला नेमकं कळतं. आणि हीच शक्ती महाराष्ट्रामध्ये बौद्ध बुद्धिजीवी किंवा बौद्ध विचारवंतांच्या संदर्भातही आपण पाहतो. आंबेडकरी राजकारणात फारशी दखल न देणारे हे बुद्धिजीवी विचारवंत यांनी 2024च्या लोकसभा निवडणुकीत प्रामुख्यानं भूमिका घेतली की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, त्या संविधानाच्या बळावर आम्ही उभे आहोत आणि तेच संविधान जर धोक्यात असेल तर त्या संविधाना वाचवण्याची हाक जे कोणी देत असतील, मग तो राजकीय पक्ष कोणता असो, ती राजकीय आघाडी कोणती असो, तर त्यांच्या बाजूने आम्ही उभे राहू. आणि त्यांच्या या भूमिकेचा परिणाम असा झाला की महाराष्ट्रातील आंबेडकरी समाज मतदार म्हणून हा संविधान बचावच्या बाजूने उभा राहिला. आणि याचा अवश्यंभावी जो परिणाम आहे, तो परिणाम आंबेडकरी राजकारण करणाऱ्या राजकीय पक्षांच्या मतांमध्ये किंवा मतांच्या टक्केवारीमध्ये न्यूनता आली. पूर्णपणे त्यांची मतांची टक्केवारी किंवा मतांची संख्या कोसळली, ती बारगडली, ती कमी झाली. आणि बुद्धिजीवी वर्गाचा परिणाम नेमका काय असतो हे अनुभवणाऱ्या महाराष्ट्राला गेल्या
2-3 दिवसापासून महाराष्ट्रातल्याच 2 विचारवंतांच्या घरावर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आणि जे विचारवंत, जे बुद्धिजीवी हे समाजापासून फार लांब असतात, एक प्रकारे त्यांच्या घरावर गेलेल्या या मोर्चांनी किंवा आंदोलनांनी हे सिद्ध केलं की कुठल्याही राजकीय नेत्यापेक्षा समाजावर बुद्धिजीवी व्यक्तीचा प्रभाव अधिक असतो आणि म्हणून 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या बौद्ध बुद्धिजीवींनी निर्माण केलेला हा प्रभाव हा कुठल्याही आंबेडकराईट राजकारण करणाऱ्या पक्षाच्या दृष्टीतून बाजूला करता येणार नाही. आणि म्हणून ही जी परिस्थिती निर्माण झाली, एका बाजूला 100 वर्षात होऊ घातलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या शिस्तबद्ध आणि साधनांनी अतिशय समृद्ध बनलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एका बाजूला संपूर्ण देशात उतरलेली फळी आणि दुसऱ्या बाजूला संविधानाच्या मानवतावादाला घेऊन उभे राहिलेले 100 बुद्धिजीवी जे वेगळ्या संघटनांमध्ये कार्यरत असतील, लेखन, तत्व, साहित्य, नाटककार, ज्याला आपण म्हणूया पर्यावरणाच्या चळवळी, अनेक अशा चळवळींशी जे निगडीत राहिले, अशा सगळ्या बुद्धिजीवींनी ही जी किमया केली, म्हणजे 100 वर्ष होऊ घातलेल्या आणि आर्थिकदृष्ट्या साधनांनी संपन्न बनलेल्या अशा संघटनेच्या विरोधात देशातील 100 बुद्धिजीवी संविधान बचावची भूमिका घेऊन उभे राहतात आणि त्या संघटनेच्या राजकीय शाखेचा पराभव करतात. ही गोष्ट देशात अतिशय महत्त्वाची आहे, ऐतिहासिक आहे आणि म्हणून समाजातील बुद्धिजीवींचा प्रभाव नेमका काय असतो हे 2024च्या निवडणुकीच्या निमित्तानं देशातील सगळ्या तरुण आणि 70च्या पुढच्या आणि मधल्या वयाच्याही पिढीने अनुभवलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे म्हणत की कोणताही समाज हा बुद्धिजीवी वर्गाचं अनुकरण करतो, त्याची सिद्धता 2024च्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचे परिणाम आता आपल्याला या सगळ्या अनुषंगाने दिसत आहेत. आणि म्हणून यावर आपल्याला काय विचार करावासा वाटतो हे निश्चितपणे विचार करा. हा व्हिडिओ पाहिला आणि आवडला तर लाईक करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. आपण हा व्हिडिओ पाहून घेतला याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद.